सर, एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता निवडणुकीच्या कामाला लागलेले आहेत. कालच त्यांनी रामटेकमध्ये संपूर्ण जाहीर प्रचार सभा घेतली. जाहीर प्रचार सभेमध्ये खरं तर काँग्रेसवरती त्यांनी टीका केलेली आहे. प्रामुख्याने काँग्रेस पक्षाला लक्ष्य केलेलं आहे की काँग्रेस पक्षाने संविधान फोडण्याचं काम केलं म्हणून. पंतप्रधानांचं काम आहे की त्यांच्या पक्षाचा प्रचार करावा. त्यांनी चंद्रपूरमध्ये सभा घेतली, रामटेकमध्ये सभा घेतली, त्यामध्ये काहीच गैर नाही आहे. पण त्यांनी काही टीका केली तेही आता समजू शकतो आपण की आम्ही त्यांच्यावर टीका करतोय, ते आमच्यावर टीका करतायत. पण पंतप्रधानांनी वैयक्तिक टीका देऊन काही वेडीवाकडी टीका करणं किंवा हा मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे अशी टीका करणं हे हास्यास्पद आहे. माझी अपेक्षा अशी आहे की प्रधानमंत्र्यांनी मुद्द्यावर बोलावं. आमच्या जाहीरनाम्यामध्ये जे काही मुद्दे आहेत त्याच्यावर तुम्हाला काही टीका करायची तुम्ही करू शकता की हे तुम्हाला व्यवहार नाही आहे, होणार नाही आहे, पैसे नसतील वगैरे. पण तुम्ही सर्व जाहीरनामाच तुम्ही कचऱ्याच्या टोपलीत फेकायला निघाला तर ही लोकशाहीमध्ये हे अभिप्रेत नाही आहे. तुमचा जेव्हा जाहीरनामा येईल तेव्हा आम्ही तुमच्या जाहीरनाम्याच्या मुद्द्यावर टीका करू किंवा त्यातल्या ज्या घोषणा तुम्ही 10 वर्षामध्ये केलेल्या आहेत निवडणुकीपूर्वी त्या तुम्ही का पूर्ण केलेल्या नाहीत याबद्दल आम्ही तुम्हाला विचारू. आणि आमची अपेक्षा असेल की तुमच्या जाहीरनाम्यामध्ये एक वेगळा अध्याय किंवा एक चॅप्टर आपण घ्यावा. त्यामध्ये सांगावं की मी 2014च्या पूर्वी या घोषणा केल्या पण त्या पूर्ण करू शकलो नाही, 19च्या आधी या घोषणा केल्या पण त्या पूर्ण करू शकलो नाही, ज्या घोषणा मी पूर्ण केल्या त्याच्याबद्दलही सांगा तुम्ही. परंतु मुद्द्यांच्यावर चर्चा झाली पाहिजे. लोकांनी धोरणात्मक बाबीवर निर्णय घेतला पाहिजे, उमेदवाराच्या वरही घेतला पाहिजे, पण त्याच्यापेक्षा पक्षाची धोरणं काय आहेत याच्यावर चर्चा झाली पाहिजे. परंतु आमचा जाहीरनामाला आणि काहीतरी देवेंद्र फडणवीस म्हटले ये कोई धकोसला आहे, मोदी म्हणतात की काहीतरी हा मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे, ही काही म्हणजे विचारात्मक चर्चा नाही. ही लढाई विचारांची झाली पाहिजे, 2 विचारधारांची लढाई झाली पाहिजे. पण मोदी मुद्द्यांची चर्चा करायला घाबरतायत कारण महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ज्या प्रकारे बेकायदेशीर सरकार भ्रष्टाचाराने आमदारांची खरेदी विक्री करून बनवण्यात आली त्याची चर्चा करा. तुम्ही संविधान बदलणार आहे म्हणून तुम्हाला 370 आमदार खासदार पाहिजेत लोकसभेमध्ये त्याची चर्चा करा. पण तुम्हाला वाटतं की मध्यंतरी पंतप्रधानांनी सांगितले की मी रिझर्व्ह बँकेला खूप काम देणार आहे, नंतर सांगितले की जे भ्रष्टाचारी आहेत त्याच्या विरुद्ध मी मोहीम उघडणार आहे. सगळे भ्रष्टाचारी तर तुमच्या पक्षातच आहेत. मग ज्या भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही आपल्या पक्षात घेतलेलं आहे त्यांच्याबद्दल नरेंद्र मोदींनी जाहीर टिप्पणी केलेली आहे. उदाहरणार्थ 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. मग तुम्ही निवडून आला तर यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहे असं तुम्ही सांगताय का लोकांना? मला वाटतं टीका करणं, सभा करण्यामध्ये काही गैर नाही आहे. आणखी सभा त्यांनी घ्याव्या, पण मुद्द्यावर आमच्याशी त्यांनी चर्चा केली पाहिजे. टीका करा, आम्ही त्याचे उत्तर देऊ. तुमच्या मुद्द्यावर, तुमच्या जाहीरनाम्यावर आम्ही बोलू. परंतु कुठेतरी वेगळ्या दिशेनं हा प्रचार नेण्याचा प्रयत्न भाजपने केला तर लोक त्याला माफ करणार नाहीत. खरं तर सर, त्याच रामटेकच्या सभेमध्ये अशोक चव्हाण जे तुमचे पूर्वीचे काँग्रेसचे नेते होते ते देखील उपस्थित होते. त्यांनी त्या संपूर्ण सभेमध्ये खरं तर काँग्रेसच्या हतबलतेच्या संदर्भात त्यांनी भूमिका जी आहे ती संपूर्ण त्या स्टेजवरतून त्या प्रचार सभेमधनं मांडली. खरं तर सांगलीची जी जागा आहे ती काँग्रेस स्वतःकडे राखण्यात अपयशी ठरलेली आहे. नाना पटोले हे शरद पवारांच्या समोर काही बोलत नाही, त्यांच्यासमोर त्यांचं तोंड उघडत नाही अशा शब्दात त्यांनी प्रचारात बोलले. अशोक चव्हाण आता आमचा पक्ष सोडून गेलेत, काँग्रेसची हतबलतेबद्दल ते बोलले. तर ते किती वर्ष काँग्रेसमध्ये होते आणि त्यांना कधी हा शोध लागला की काँग्रेस हतबल आहे? 35 वर्ष त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये जी मोठी मोठी सत्तेची पदं भोगली तेव्हा त्यांना काँग्रेस हतबल आहे जाणवलं नाही का?
आत्ता पक्ष सोडल्यानंतर ते टीका करतात, काही स्वाभाविक आहे. पक्ष सोडल्यानंतर मी का पक्ष सोडला आहे त्याचं त्यांना जस्टिफिकेशन द्यायचं आहे, तर ते लोक स्वीकारतात का नाही हा वेगळा प्रश्न. सर, शोभा बच्छाव या आता तुमच्या धुळ्याच्या लोकसभेच्या उमेदवार आहेत, परंतु खरं तर त्यांना उमेदवारी दिल्यानंतर तुमच्या पक्षाचे जे धुळ्याचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत श्यामकांत सनेर यांनी मात्र राजीनामा दिलेला आहे. खरं तर उमेदवार जो आहे तो दुसऱ्या जिल्ह्यातला आहे आणि तो आमच्या जिल्ह्यावरती लादलाय असं त्यांनी त्या पत्रात म्हटलेलं आहे. सर, मी उमेदवाराच्या बद्दल उलटसुलट जी काही चर्चा होते, टीका होते किंवा कार्यकर्ते बोलतात त्यावर मी बोलणं उचित ठरणार नाही. हा निर्णय श्रेष्ठीने घेतलेला आहे. आता खरं म्हणजे धुळे मतदारसंघामध्ये 3 विधानसभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यातले आहेत आणि 3 मतदारसंघ धुळे जिल्ह्यातले आहेत. त्यामुळं अगदीच नाशिकचा उमेदवार बाहेरचा उमेदवार असं म्हणणं योग्य नाही, पण मी त्यावर काहीच जाणार नाही. हा निर्णय काँग्रेस श्रेष्ठीने घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की आमचे सहकारी श्याम शेंदर असतील ते आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करतील. सर, कोल्हापूरच्या जागेवरती तुम्ही छत्रपती शाहू महाराजांना यंदा उमेदवारी जी आहे ती काँग्रेसकडनं देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात तुम्ही घोषणा सुद्धा केली. परंतु आता शाहू महाराजांवरती त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले संजय मंडलिक यांनी आरोप केला आहे की खरं तर छत्रपती शाहू महाराज हे देखील खरे वारसदार आहेत का, आणि ते सुद्धा दत्तक आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरचे खरे वारसदार माझे वडील आहेत सदाशिवराव मंडलिक, त्यामुळे या अर्थाने मी पुरोगामी विचार जपलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघा, प्रत्येकाच्या वैयक्तिक टीकेला उत्तर देणं योग्य नाही आहे. मला वाटतं शाहू महाराज हे आमच्या महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार आहेत. ते काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढत आहेत. ते निश्चितच यशस्वी होतील. त्यामुळे विरोधकांना आता काय कशा प्रकारची टीका करायची त्यांनी ठरवावं, पण ती कोल्हापूरची जागा आम्ही निश्चितपणे जिंकणार आहे. सर, धैर्यशील मोहिते पाटील यांचा 13 किंवा 14 तारखेला शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. कसं पाहता, माढा यासोबतच सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील यांची विशेष करून ताकद आहे? हे पहा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने म्हाड्यातून कोणाला तिकीट द्यावं त्या पक्षाचा प्रश्न आहे. मला खात्री आहे की ते तिथं ताकदवार असा उमेदवार देतील जो त्या ठिकाणी महाविकास आघाडी करता ती जागा जिंकेल. आता निर्णय एकदा झाला की आपण त्यावर चर्चा करू. अजून निर्णय झालेला नाही, त्यामुळे ह्यात अंदाज अटकली लावणं हे काही योग्य होणार नाही. सर, कुठेतरी महाविकास आघाडीमधली जी आहे ती अनबन अर्थात जे वाद आहेत अनेक मतदारसंघांवरतून ते समोर येताना पाहायला मिळतात. वर्षा गायकवाड या तुमच्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की आमचा दावा होता दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघावरती, परंतु आम्ही पक्षश्रेष्ठींचं आज्ञा जी आहे ती मान्य करतो असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. विषय संपला. आता त्यांनी आज्ञा मान्य केलेली आहे. कार्यकर्त्यांची इच्छा असते की आपल्याला मिळावं, अमुक व्यक्तीला मिळावं, त्यांचा तो अधिकार आहे आणि त्यांचा जर निर्णय झाला तर त्या निर्णयावर अपील करायचे त्यांना अधिकार आहे. पण ते अपील झालेलं आहे मला वाटतं. तर त्याचा अंतिम निर्णय लागलेला आहे आणि वर्षात त्यांनी जर श्रेष्ठींचा निर्णय मान्य करण्याची घोषणा केली असेल तर आता प्रश्न मिटला. आता काही विषय राहिलेला नाही. सर, राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील महिन्यामध्ये 20 तारखेला शिवाजी पार्क येथे दोघांची सभा होणार आहे. एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. कसं पाहता, राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे? नाही, त्याच्याबरोबर मी काही बोलणार नाही. कुठल्या पक्षाने कोणाला पाठिंबा द्यावा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. आज जर मोदींना छोट्या छोट्या पक्षांची मदतीची गरज वाटत असेल तर त्यांची काय परिस्थिती महाराष्ट्रात हे आपण अंदाज बांधू शकतो. पण शेवटी महाविकास आघाडी तर ताकदीने ही निवडणूक लढेलच. पण ज्या प्रकारे घोडाबाजार करून गद्दारी करून नेते फोडले गेलेले आहेत शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्याची सामान्य जनतेला, सामान्य मतदारांना अत्यंत चीड आहे. आणि ती चीड आता जरी नेते एका बाजूला गेले असले, सत्तेच्या बाजूला गेले असले, तरी ज्या मतदारांनी त्या आमदारांना निवडून दिलं, त्या खासदारांना निवडून दिलं, ते मतदार त्या खासदारांच्या त्या आमदारांच्याबद्दल गेलेत का, खरा प्रश्न आहे. आज आपण तळागाळात जर परिस्थिती पाहिली तर या गद्दारीचा सामान्य मतदारांना प्रचंड राग आहे आणि त्याची शिक्षा गद्दार आमदारांना, गद्दार खासदारांना निवडणुकीच्या दिवशी मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय अनपेक्षित असं चित्र आपल्याला दिसेल.
वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले रामदास तडस यांच्यावरती त्यांच्या सुनेने जे आहे ते आरोप लावलेले असल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर पूजा तडस ह्या त्यांच्या सून आहेत. त्यांनी सांगितलं की कुठेतरी माझा कौटुंबिक छळ झालेला आहे आणि माझ्या मुलाला एक्सेप्टन्सी अर्थात नाव देत नाहीयेत असा देखील त्यांचा आरोप आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही जाहीर केली. पण वैयक्तिक टीकेमध्ये मी जाणार नाही. तुम्ही त्यांना विचारा किंवा तिथल्या उमेदवारांना विचारा, त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.